महायुतीच्या उमेदवार सुलभाताईंची आज प्रचार सभा आणि त्यात गोवा राज्याचे सन्माननीय समाज कल्याण मंत्री मी सुभाष फळदेसाई साहेब यांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। गोवा राज्याचे समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई। नमस्कार। अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून भारत मातेला वंदन करून इथं आज सुलभाताई गायकवाड यांच्या भारतीय जनता पार्टी उमेदवारांच्या या प्रचार सभेत उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके बांधकाम मंत्री आदरणीय श्री रवींद्र चव्हाणजी, आपले सगळ्यांचे भारतीय जनता पार्टीचे भीष्माचार्य श्री जगन्नाथ पाटीलजी माजी मंत्री माजी खासदार, अप्पासाहेब शिंदेजी माजी मंत्री, अप्पासाहेब रिपब्लिकनचे नेते, अप्पासाहेब एनसीपीचे प्रमोद आदरणीय प्रमोदजी, गोपाळराव लांडगे शिवसेनेचे नेते, आपले आताच ज्यांनी जोरदार भाषण केलं ते उत्तर प्रदेशचे मिनिस्टर श्री यादवजी, इथं आपले जिल्हा प्रमुख श्री नाना सूर्यवंशीजी, इथं उपस्थित असलेले सगळ्या पक्षांचे महायुतीचे सर्व घटक नेते, कॉर्पोरेटर्स, नगरसेवक, जिल्हा पंचायत सदस्य, इथं उपस्थित असलेले सर्व आपल्या पक्षातले सर्व पक्षातले पदाधिकारी, माता भगिनी आणि बंधूंनो, सगळ्यात पहिल्यांदा मी सगळ्या महाराष्ट्राच्या या कल्याण पूर्व विधानसभेच्या सर्व उपस्थित असलेल्या जनतेचं मी अभिनंदन करतोय, कारण आपल्या एका चांगल्या कामासाठी आपण इथं उपस्थित आहोत। ज्या गोष्टीची आपल्याला कल्पना आहे की भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर 33% महिलांना आरक्षण दिलेलं आहे आणि त्याच्या अगोदरच ही महाराष्ट्रातून या कल्याण पूर्व मधून सुरुवात होते आहे। सुलभाताईंना उमेदवारी दिलेली आहे आणि भाजपानं एक चांगला पायंडा घातलेला आहे। त्यासाठी सर्व महिलांनी मोठ्या अभिमानानं टाळ्यांच्या गजरात या भारतीय जनता पार्टीच्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे। मित्रहो, भारतीय जनता पार्टीचं सरकार तुम्ही पाहिलेलं आहे, 2.5 वर्षात जो विकासाचा महापूर इथं आलेला आहे आणि त्याच्या अगोदरचं 2.5 वर्षांचं सरकार जे दुसऱ्यांचं होतं तेही तुम्ही पाहिलेलं आहे। कंपॅरिझन करा, आपलं सरकार आल्यानंतर आपल्या सगळ्यांना एक सुरक्षा कवच प्राप्त झालेलं आहे, आपल्या सगळ्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर झालेलं आहे, हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर, एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, या कितीतरी गोष्टी आपण आता पाहतो आहोत आणि हे फक्त शक्य होते आहे ते भारतीय जनता पार्टीच्या या सरकारामध्ये। अजून देवेंद्र भाऊ, आपले सर्वांचे देवा भाऊ इथे येणार आहेत। देवेंद्र भाऊंचं मार्गदर्शन हे अत्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे भेटणार आहे। म्हणूनच मी जास्ती वेळ घेणार नाही, परंतु महाराष्ट्रातील आपल्या सर्व नेते मंडळींना मी खूप आभार मानायला इथं आलेलो आहे। मला आठवत आहे ते दिवस ज्या वेळेला मी एक बूथ प्रमुख होतो त्यावेळेला महाराष्ट्रातून नेते मंडळी यायची। स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजी आम्हाला मार्गदर्शन करायचे, प्रमोदजी आपले महाजन आपल्याला तिथं मार्गदर्शन करायचे। गोव्याला मोठं करत गेले आणि आज भारतीय जनता पार्टीचं गोव्याला 3दा स्वतःचं सरकार आलेलं आहे, कारण तुम्ही आम्हाला संघटन शिकवलं आणि त्याच्यानंतर आमची सरकार लागोपाठ आलेले आहे। असेल इन्कम्बन्सी फॅक्टर, परंतु आपल्या कर्तृत्वावर, विकासाच्या कामावर आपलं स्वतःचं सरकार गोव्यामध्ये आलेलं आहे आणि त्याचा महत्त्वाचा वाटा म्हणजे, कारण गेल्या निवडणुकीमध्ये आपले देवेंद्र भाऊ आपल्या गोव्यामध्ये ठाण मांडून होते, सर्व संघटनाची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या हातात घेतली आणि परत एकदा आपलं एक स्वतंत्र सरकार गोव्यामध्ये, भारतीय जनता पार्टीचं सरकार, डॉक्टर प्रमोद सावंताचं सरकार आज आपल्या गोव्यामध्ये आले आहे। मी अजून काही वेळ घेणार नाही, परत एकदा फक्त तुम्हाला एकच सांगतोय,
सुलभा वहिनी एक गृहिणी म्हणून तिनं कधीही स्पर्श सुद्धा नव्हता राजकारणाचा, पण ज्या वेळेला पती घरात नाही आहेत, लाडका मुलगाही घरात नाही आहे, त्या वेळेला ही गृहिणी एक यशोदामिनी बनली आणि तिनं झाशीच्या राणीप्रमाणे सगळ्यांना सांगितलं मेरी झाशी नाही दूंगी, आणि त्याच कर्तृत्वानं महाराष्ट्राच्या आपल्या कल्याण पूर्वेच्या सर्व जनतेच्या पाठीमागे दादांच्या गैरहजेरीत त्यांनी आपलं बलाढ्य आणि त्याच्यानंतरच एक सक्षम अशी उमेदवार म्हणून ती आज नावारूपाला आलेली आहे. सुलभा वहिनींना प्रचंड मतांनी आपण निवडून देऊया आणि महाराष्ट्राला सांगूया की महिलांचा सन्मान हा आमचा धर्म आहे आणि तो आम्ही पाळणारच. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी तर तुम्हाला सांगायला आलो आहे, आमच्या सुलभाताई या ठिकाणी एकट्या नाही आहेत, त्यांच्या पाठीशी हा देवा भाऊ आहे. अरे सुलभाताईला निवडून द्या. हा देवा भाऊ गॅरंटी घेतो या ठिकाणी एक एक काम, तुमची आशा आकांक्षा अपेक्षा या ठिकाणी आम्ही पूर्ण करू आणि पुन्हा एकदा कल्याण पूर्वला एक आदर्श मतदारसंघ म्हणून प्रस्थापित करण्याचं काम आम्ही करून दाखवू एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.